कसे तुम्ही म्हणजे मी तुमचा लाडका महेश मी ॲग्री यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर आपल्याला ब्लॉग स्टार्ट करतोय। आता वाजले 6:30। तर आपल्याला जायचं छेडानगरला मेळा भरलाय, तर ते आपण जाऊन व्हिडिओ शूट करणार आहे। तर तिकडे घेऊन चला मजा बघा, कंटिन्यू राहा। आपण पोचलोय इकडे, बघा लाइटिंग बघा, काही छान केली लाइटिंग आणि पूर्ण रोडपर्यंत लाइटिंग केलेली आहे। मी तुम्हाला शूट करून दाखवतोय। तर तिकडे गेल्यावरतीच बघूया आपण काय आहे ते। चला बघूया आपण काय। तर मित्रांनो बघू शकता इथे एवढी लाइटिंग केली आहे आणि आपण गेटला एंट्री करतोय। दीपोळी महाउत्सव 2025 16 नोव्हेंबर तेपर्यंत आहे आणि आपण एंट्री केलं ते आतमध्ये दाखवू आम्ही तुम्हाला। तर चला बघा। तर मित्रांनो बघू शकता इथे खेळणीवाले स्टॉल लागलेले छोटे। तर आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे, तर आपल्याला आतमध्ये पण एंट्री करायची आहे। तर बघू शकता इकडे काय आहे ते, आतमध्ये गेल्यावरतीच आपल्याला जाणून घेता येईल। तर बघू शकता इकडे प्रत्येक व्हरायटी लावलेले आहेत आणि मेहंदीचे हे लावलेले आहेत। तर बघू शकता इथे मेहंदीचे हे लावलेले आहेत आणि मेहंदी काढायच्या हातावरती। तर बघू शकता इकडे आणि तर मित्रांनो बघू शकता इथे चांगला गेट किल्ल्याचं बांधलेलं आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि बघू शकता इथे आणि एवढा भारी गेट मारला आहे। तर आपण आतमध्ये गेल्यावरती कळलं आपल्याला काय आहे ते। तर बघूया इथं पहिले जाणून घ्या काय आहे ते। एंट्री फी ठेवलेली आहे इथे फक्त ओनली 10 रुपये, 10 रुपये एंट्री फी आहे आतमध्ये एंट्रीला। तर बघू शकता इकडे एंट्रीसाठी बघा 10 रुपये ठेवलेले आहेत, 10 रुपये। या ताईने आपल्याला आतमध्ये सोडलेलं आहे आणि आपण यूट्यूबरच आहे, सांगितलं मी ब्लॉग चालू आहे आणि बघू शकता इथे आपण तर आतमध्ये एंट्री केली आपण। तर काय काय स्टॉल लागलेत ते आपण जाणून घेऊया मित्रांनो। प्रथम इथे पहिलं बघूया, इथे पहिला स्टॉल आहे तो आहे स्टॉल म्हणजे फ्रूट म्हणजे फळं आहेत आणि हा आहे जो कवटी म्हणतात, काय बोलतात त्याला, कवट आणि हे कैरी आहेत आणि साधी कैरी आहे आणि तुम्ही बघू शकता इथे चिंच आहेत आणि ह्या पुन्हा लेडीजसाठीच आहे, खातात ते आणि मस्त आहे ते, तुम्ही बघू शकता इकडे। तर बघू शकता इथे कॉईन टाकल्यावरती हा भावला येणार। तर बघू शकता इथे किती 100ला 3 चान्स। तर बघू शकता इथे तुम्ही या आणि 100ला 3 चान्स घ्या आणि हां दिखाव ना जरा करके दिखाव ना मेरे को। तर मित्रांनो बघू शकता इथे आपल्याला करून दाखवतोय, ट्रायल एक दाखवतोय ट्रायल। तर बघू शकता इथे त्यांनी कॉईन टाकलेला आहे, ते खेळणे तिचं बघायचं आणि त्याला उचलायचं तिथे पोंचणे आणि कसं आज अरे बघू आज पडला जी ट्रायल बघायची। तर चला मित्रांनो सांगितल्याबद्दल मस्त धन्यवाद। लावला स्टॉल पानाचा आणि सगळे व्हरायटी आहेत, अलग अलग फ्लेवर आहे। तर तुम्ही बघू शकता इथे कैसा है अभी इसका रेट क्या है? आता हे बनारसी 20 रुपये आहे आणि एक कलकत्ता स्पेशल 30 रुपये और ये चॉकलेट पान आहे तो 40 रुपयाला आहे आणि फायर पान बोलत ते तोंडात टाकतात ना, तर ते वाफा येतात दूर फायर, त्याला फायर बोलतात। तर अंकलने सांगितले आपल्याला काय व्हरायटी आणि काय काय रेट सांगितलेत आणि मलाई पान 40 रुपये। तर मित्रांनो चला आता आपण पुढे पण बघूया आपण काय ते। धन्यवाद। दुसरा स्टॉल लावला आहे, तर आपण बघू शकता ही व्हरायटी काय काय आहे, नवीन काय काय तरी आलेलेच आहे आणि ही काय रिंग आहे, काय कसली मशाजची रिंग आहे वाटतं। तर बघू शकता आपण स्टॉल लावलेले आहेत आणि आपण जाणून घ्या सगळीकडनं आपण पहिलं। तर इकडे पण स्टॉल लावलेला आहे मित्रांनो, इथे चष्म्याचा स्टॉल आहे, अजून स्टार्टिंग चालू आहे। तर क्या रेट आहे चष्मे का? अभी 130 मध्ये आहे 150 मध्ये, सॉरी 150 मध्ये चष्मा आहे, कोणतं पण घ्या ना 150 ना। तर मित्रांनो 150 मध्ये आहेत आणि इथे बघा तुम्हाला टी शर्ट लावलेत लेडीजचे आणि बघू शकता इथे 50 रुपयाला, ओनली 50 रुपये ना, तो 50 रुपयाला रेट आहे। तर बघू शकता अजून चांगले टी शर्ट आहेत, बघू शकता इकडे। तर मित्रांनो अजून पुढे बघू शकता इथे हे केसांवरती आहे, केसांना काय आयुर्वेदिक दवा आहे, तो दवा लावल्यावरती केस काय कोणाची छोटी असेल ती मोठी होतात। तर बघू शकता यांचेच उल दाखवतो तुम्हाला मी, एवढी मोठी केस आहेत। तर जाणून घ्या त्यांच्याकडनं काय कसं काय ते आणि
ताई हे काय रिंग आहेत काय? हां, पंचधातू पाहिजे. पंचधातू पेन केली. बॉडी पेनसाठी पंचधातूचे आणि त्यांनी जे लावलेले फोटो सगळे आणि हे केसांना लावलं तर केस मोठी होतात. आणि बघू शकता इकडे इथे तो आयुर्वेदिक औषध आहे, तेल भेटतो तो. तर चला बालकिली आदिवासी तेल. तुम्हाला बोललो ना ते ॲड होते ते बालुकी आदिवासीचं तेल आहे ते, आणि चांगलं आहे ते, घ्या, फायदेशीर आहे आणि ट्राय करा. चला बघू शकता इथे ग्लास, गोरिला ग्लास म्हणजे 50 रुपये. आपण नेहमी 50 रुपये पण मॉलमध्ये पण आपण बसवतो, पण आता स्टॉल लावलेत त्या स्टॉलमध्ये खरेदी करा. आले तर मजा घ्या, आनंद घ्या. तर चला आपण बघू शकता इकडे पण सहली कोकणी फ्रूट प्रोड्यूस आणि इथं कोकणी परत कोकणीचंच आहे सगळे लावलेलं बघा. कोळदाचं पीठ आहे, सगळ्या प्रकारचे कोकणीचे लावलेले आपले मिरची आहेत. आणि हे लाडू कोकणी कणकवलीला भेटतात हे, आणि हे कोकणातच शेंगदाणे लाडू भेटतात. शेवचे लाडू पण आहेत, हे जास्त करून कोकणामध्ये भेटतात. खाजा आहे, तर मावशीने सांगितलेलं आपल्याला. तर मावशी काय सांगाल ह्याचं व्हॅरायटी म्हणजे काय काय, म्हणजे स्टार्टिंग किती आहे? खाजा आहे तुम्हाला 60 रुपये, फडके लाडू, शेव लाडू आपले कोकणातले आहेत प्रॉपर. अच्छा, 70 रुपये, शेंगदाणा लाडू 80 रुपये, बुंदी लाडू आहे आपला ताजा स्पेशल आलेला हां हां. तो 80 रुपये आहे. तर मावशीने आपल्याला सांगितलेत व्हॅरायटी, तर तो बघू शकता इकडे. मसालावाली, चला, मावशी. डांगर पीठ आहे. दिल्याबद्दल धन्यवाद. आता इथे कानातले रिंग्स आहेत आणि हे फोनी आहे, बघू शकता इकडे. आणि प्रत्येक लेडीजची वस्तू लावलेली आणि ओनली 10 रुपयाला काय नाही भाई, पुरा प्राईज आहे 10 रुपये. तर बघू शकता इकडे एवढा स्टॉल आहे लेडीजचा आणि स्टॉलला प्राईज लावलेले 10 रुपये आहेत. तर आपण बघू शकता इकडे मित्रांनो, आणि या आणि घेऊन जावा. अजून भरपूर स्टॉल आहेत मित्रांनो. बघू सकते थे लेडीज जूता है, चप्पल है, अलग अलग वैरायटी. और ये बाजू में बांगड़ी है, लेडीज़ का सब सामान रखा है, बांगड़ी बिंगड़ी का. और लेडीज़ का भी पैटर्न है, कुर्ता है, लहंगा है. तो अपन उनको पूछेंगे कि क्या भाव है लहंगे का और कुर्ते का. तो भाई बता दे क्या भाव है करके. तो उन्होंने बताया कि आपने को 250, 250, 300 का तक है लेडीज़ का. बघू शकता इथे घड्याळची व्हॅरायटी आहेत, भरपूर चांगले घड्याळ लावलेले आहेत. तर बघू शकता इथे घड्याळची व्हॅरायटी बघून तुम्हाला दाखवतो. और भाई क्या बोलता है इसमें जो रेट क्या है मालूम नहीं? 150, 200, 250. तर मित्रांनो बघू शकता 150, 350ला आहे. एक कितना आहे? 200. 250ला आहे. तर मित्रांनो चांगले क्लासिक आहेत, भाईने बता दिया आहे मतलब. तर बघू शकता इकडे. तर चला पुढे जाऊया आपण. बघू शकता इथे खारी, बटर, टोस्ट आणि हे डाळ आहे आणि हे भाकरवडे आहेत. सगळे तुम्हाला व्हेरायटी लावलेले आहेत. खायचे पदार्थ मित्रांनो, चटपटी खायचे पदार्थ लावलेले आहेत. आणि बघू शकता इथे पॅकेटं पण लावलेले आहेत. और फेमस और राजकोट. तर आप कहाँ से आ गए? राजकोट, गुजरात. अच्छा, गुजरातवरून आलेले आहेत ते भाऊ आपले आणि इथे स्टॉल लावला आहेत. चांगली गोष्ट आहे. तर याच्या दुकानाला विजिट घ्या, जाता खाऊन जावा, पोटभर मजा घ्या. चलो इकडे बघू शकता इथे आपले चादर आणि कंबळ आहे. तर मित्रांनो जाणून घ्या आपण इथे काय आहे ते. हे कंबल आहे ना? कंबल है, क्या भाव आहे रेट? 550 तर मित्रांनो बघू शकता इथे कंबलची प्राईस 550ला लावलेले आहेत. जसं घ्याल तसं आहे, 750 आहेत, तसे घेल तसा त्याचे डबल आहेत. आणि घ्या, कोणी आलं तर इथं येऊन जावा आणि कंटिन्यू तुम्ही करा. है, बेडशीट है. अच्छा, तो सो मित्रों ये अंकल ने बता दिया है भाव क्या है और कैसा है. तो चलो आगे जाएंगे. ठीक है, चलिए. बघू शकता इथे टी शर्टवरती पेंटिंग केले जातात. कसं जसं आपण मोबाईलला कवरवरती फोटो ठेवतो तसं टी शर्टवरती तुम्ही फोटो द्या. आणि हे बघा हे तिथे गिरायकाच आहेत, त्यांनी यांचं पण टी शर्ट आहे वाटतं, छापाला दिले. आणि काय सांगाल ताई तुम्ही या टी शर्टबद्दल? म्हणजे आपलं टी शर्ट का तुमचं टी शर्ट आहे? यांचं टी शर्ट आहे आणि आपण प्रिंट करून ते देणार. किती? 200 रुपयाला आहे. 200 रुपये काय जास्त गोष्ट मोठी नाही आहे, नॉर्मल आहे. तर घ्या छापून तुम्ही या ताईंकडनं, चांगला आहे.
जसं घ्याल तसं आहे ना तसं, आणि पण रेट एकच ना. तर मित्रांनो बघू शकता रेट एकच लावलेलं आहे त्यांनी, किती पण घ्या, डबल एक्सेल घ्या, चोबल घ्या, पण तुम्ही प्रिंट आणि ती 200 रुपयात लावली जाईल. तर मित्रांनो बघू शकता आपण प्रिंट कशी करतात ते. तर मित्रांनो बघू शकता त्यांनी टी शर्ट ठेवलेलं आहे, प्लेन टी शर्ट ठेवलं आहे. आता त्याच्यावरती ही डाय आहे, ही डाय ठेवल्यावरती ती आपली जी स्क्रीन आहे ना ती त्याच्यावरती छापली जाईल. तर मित्रांनो बघू शकता इथे आपण दाखवू ते कसं करतो तो. तर मित्रांनो हा छोटू आपल्याला लास्ट होता, पण मी त्याला व्हिडिओमध्ये घेतो आहे. तर काय सांगशील इथं आल्यावरती, तुला काय दिलेस तू छापायला? माझा फोटो दिला छापायला, मी टी शर्ट बनवलाय, खूप चांगलं आहे. तर आता आपण तिकडे टी शर्ट बघू, आपण छापल्यावरती कसा येतो तुझा फोटो, त्याच्यावरती आपण गाईड करू. फॅमिली आहे आणि यांनी छापल्याला दिलेलं आहे, तर आपण बघूया ते, थोडा वेट करूया आपण. बघा ही प्रिंट काढलेली आहे त्यांनी आणि मस्तपैकी त्यांनी लुक दिलेला आहे भारी. आता ही प्रिंट त्याच्यावरती छापली जाईल. तर बघू शकता आपण मित्रांनो, बघू शकता ही डाय त्याच्यावरती गरम केलेली जाते हीटनी, आणि हीटनी फ्रेश होते ती. तर फ्रेश केल्यावरती ती बघू शकता इकडे तुम्हाला दाखवलं ताईंनी केलेलं आहे. 5 ते 10 मिनटं लागतात, पण ते दाखवलं नाही, सांगितलं आम्ही तसं जातं 2 मिनटात त्याचे बघूया आपण तरी पण. तर मित्रांनो मशीनने आवाज दिलेला आहे. तर बघू शकता आता थोड्याच वेळात प्रिंट आपल्याला टी शर्टवरती उमटली जाईल. हा किती खुश झाला आहे एकदम, माझा टी शर्ट छापला आहे फोटो मस्तपैकी, आनंद झालेला आनंद. मित्रांनो बघू शकता मस्त लुक आहे एकदम, आणि फारी दिलेला आहे आणि मस्त छापलेला आहे मस्त. मला कसं वाटतं तुला, छान वाटतंय ना? हां मग आता टी शर्ट घालून झोप जेव आणि सगळे बोलून तो टी शर्ट घाल. हां चल बाय. इथे लेडीजचे इथे तुम्हाला नेल पॉलिश आहे, प्रत्येक तुम्हाला ते आयनर आहे, सगळ्या व्हॅरायटी लावलेल्या आहेत तुम्हाला इथे. कालाने इथं लावलेले बघा इथे, आणि पर्स पण आहेत लेडीजचे, आणि एवढे चांगले व्हॅरायटी आहेत. थोडक्यात का नसू ते पण लावलेलेच आहेत. तर मित्रांनो बघू शकता इथे. तर इकडे पण लेडीज ब्लाऊज लावलेले आहेत मावशीने. तर कोणी पण असेल तर गरजू लोकांनी घेऊन जावा, मावशीचा धंदा हे करा आणि असलेल्या लोकांकडून धंदा घ्या. तर मित्रांनो इथं बघू शकता इकडे इथे पण जेंट्स आहेत आणि लेडीज पण जेंट्स पण आहे काय? तर या दादाकडनं आपण घेऊया जाणून. तर काय सांगाल याची व्हरायटी, म्हणजे कसं आहे लेडीजचं कसं आहे? ये सारा सेल का आइटम है, मेरा शोरूम का माल था, यहाँ पे सेल में लगा है, ये 100 रुपये का. अच्छा, यांनी दादाने सांगितलं की हे शोरूमचं ते सेल लावलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. हाँ, आणि ही जे शर्ट आहेत ते व्हरायटी कसे कसे आहेत ते? ये सारा ब्रांड का माल है, ये देख, ये सारा अच्छा ब्रांड का शोरूम का माल है. अच्छा, शोरूमचा ब्रँडचा माल आहे. तो बघू शकता इकडे 250 रुपये में मैं दे रहा हूँ. तो 250 रुपयामध्ये आहे. तर बघू शकता इथे सगळे व्हरायटी, आणि प्रिंट पण एवढी चांगली मारलेली आहे, एकदम क्लासिकच आहे आणि भारी आहे एकदम. कोणी पण असेल तर घेऊन जावा. गोवा प्रिंट बोला आणि प्रिंट वाले आजकाल घालतात. शर्ट्स है 150 रुपये की, ये 500 की 4. अच्छा, 150 रुपयाला पण 500ला 4 आहेत. किती चांगलं आहे बघा इथे, घेऊन जावा दादाकडनं. 25 रुपये 20 रुपये कमा रहा हूँ, 25 रुपये पीस पे. ओके चलो धन्यवाद. बघू शकता इथे पण लेडीजचे बूट आहेत आणि स्टॉल लावलेले आहेत, चप्पल बुटं, आणि खाली स्टॉल आहेत. आणि आपण जरा इथून घेऊन असं गोल 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 फिरूया आपण. आणि हे बघा या इथे हा जो आयुर्वेदिक औषधं मिळते, म्हणजे आयुर्वेदिकसाठी म्हणजे आपली गावठी कशावरती पण आहेत, केसांवरती आहेत, पायांवरती आहेत, हाताला आहेत. आणि काय सांगाल याच्यावरती तुम्ही ताई, माहिती सांगाल याच्यावरती कशावरती आहेत? म्हणजे शुगर, बीपी, मुळ्या, मूतखडा, डायबिटीज, शुगर, सा पांढरा डाग, केसा गळते, केसाला चाबी होते, कोरडा भुसा, डॅन्ड्रो, सोराक्सी, खरबूज, गचकरण, सारेंवर औषध. तर मित्रांनो बघू शकता इथे सारे याच्यामध्ये आपल्या इलाज आहे, तो पावडर आहेत, हे पावडर आहे, जडीबुटी आहेत, आणि सगळं आयुर्वेदिकच आहे. तुम्ही बघू शकता इकडे, आणि सगळं गावठीच आहे. तर मित्रांनो बघू शकता इथे. तर मित्रांनो इथे प्राईस लावले इथं आयुर्वेदिकच आहे. आणि मित्रांनो बघू शकता ही रेट आहे, हाँ 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 ना रे बेट, बघू शकता इथे. 12 इले बड़ा चहा. तर मित्रांनो बघू शकता इथे, इधर आ दीदी. शकता इथे मोदक म्हणजे मोमोस आहे काय? तर मित्रांनो बघू शकता तर मोमोस म्हणजे मोमोसमध्ये काय साधा असतं ना मोमोस, व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे. तर ताईंनी आपण जाणून घ्या. आणि इकडे लावलेलेच आहे. तर जसं गेस्ट येतील तसंच
तुम्ही तयार करता ना? किती वेळ लागतो तयार व्हायला? तर 5-10 मिनटामध्ये तुम्हाला मोमोज तयार होतील. आणि कसे प्लेट आहे तुमची? आता मित्रांनो बघू शकता इथे प्राईस लिहिलेलं आहे. इथे जशी प्लेट गेला तशी प्राईस आहे. तर ताई धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. बघू शकता इथे वडापाव आणि हा स्टॉल टाकलेला आहे. हा स्टॉल जो आहे तो आमच्यातलेच ओळखीचे आहेत. तर ही भाभी आहे ते जे आम्ही मातामध्ये राहतो चेंबूरला, तर त्यांनी स्टॉल लावलेला आहे वडापावचा. तर बघू शकता ही भाभी ओळखत नसेल मला, पण मी ओळखतोय. भाभी कैसे हो, पहचानते की नाही? तर मित्रांनो बघू शकता इथे त्यांचा वडापावचा थंड आहे आणि गिऱ्हाईक येत आहेत आणि वडापाव चांगला आहे, खाऊन शकता. इथे चॉकलेट फ्लेवर खातात इकडे. आणि तर आपण त्यांचा फेस घेत नाही, तर आपण त्यांना हे दाखवूया आपण. तर मित्रांनो बघू शकता इथे ही चॉकलेटची व्हेरायटी कशी आहे ते, आणि इथे पण लावलेले आहेत. तर मित्रांनो आवडीने खातो आहे. मित्रांनो बघू शकता इथे आपण. चला इथे लहान पोरांचे, तर चला जाणून घेऊया आपण पुढे. इथे फ्रूट लावलेले आहेत आणि फ्रूटचे खाऊ शकता तुम्ही इथे आल्यावरती, आणि चांगलं आहे फ्रूटला खाल्लं तर. आणि बघू शकता इथे स्टॉल लावलेला आहे. आणि इकडे आहे मेंदूवडा आहे आणि पाणीपुरी आहे. आणि तर मित्रांनो बघू शकता रगडा पॅटीसा इकडे आणि पाणीपुरी आहे. तर स्टॉल लावलेला आहे. तर मित्रांनो या इथे स्टॉलला आणि खाऊन जा. आणि इथे बाजूलाच सरबत आहे. तर इथे थंडा प्यायला तुम्ही येऊ शकता इथे. आणि बघू शकता गारेगार गोळा म्हणल्यावरती तुम्ही बघू शकता. यांनी लहानपणी आम्ही हे मजा घ्यायचो. आणि कसा किसाचं ते भाई आपल्याकडे यायचं शाळेत असताना, तेव्हा कितीला होतं? 8 आण्याला होता. आणि आता कितीला काय माहिती. मित्रांनो इथे पण बघू शकता इकडे मुंबई आणि ते पण आहे भजी पोस्ट स्टॉल लावला आहे. आणि ते सगळे जास्त स्टॉल आहेत. तर आपण जेवढे स्टॉल घेऊया आपण. तर चला आम्ही ना तिथं आतमध्ये जायचं आपल्याला. तर मित्रांनो बघू शकता इथे. तर इथे आपला एक इथं चिकन हे लावलेले आहेत. आणि मित्रांनो बघू शकता इथे पाणीपुरी भेळ आहे इथे. तर मित्रांनो बघू शकता भैयाला तर आणि इथे बाजूला तसं सेमच आहे, सरबतचं पण आहे स्टॉल लावलं आहे, सेम दोन्ही पण आहेत. तर मित्रांनो बघू शकता इथे आहे ते आपण ते साखरेचा खातो ना बुबारा, तर ते आहे तिथे. आणि इथे आहेत आईस्क्रीम. तर बघा इथे मित्रांनो बघू शकता इथे आईस्क्रीमचं आहेत स्टॉल लावले आहेत. आणि इथे भजी पण लावलेले इकडे. तर मित्रांनो आपण पुढे गेला जाणून घ्या. आणि बघू शकता इथे पाणीपुरी लावलेली आहेत. आणि इथे आहेत किंवायचं. तर तुम्ही बघू शकता इथं. तर आपण आहे ना तिथे पुढे जाऊया आपण. आणि पुढे आपले ते नंतर शूट करू आपण. पहिले स्टॉल घेऊया. आणि इथे पण बघू शकता इथे बघू शकता 70 रुपये तिकीट आहे. आणि आनंद घ्या. चला मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथं. आणि
मित्रांनो बघू शकतो इकडे यांना घेतलं आम्ही व्हिडिओमध्ये. ये प्रोग्राम समाप्त हो चुका भाई साहब. बिगड़ दिया गिर गया 50 बिगड़ दिया मौत मिलेगा. भाई गिर वाले आ गया. शकता इथे सरबत आहे, ज्यूस आहे इथे. ज्यूस प्रत्येक फ्लोअरचे ज्यूस लावलेले आहेत, मँगो, लेमन आणि प्रत्येक फ्लोअर लावलेले आहेत. आणि अच्छा मोदी बी आहे आणि फ्लेवर तर बघू शकता इकडे चांगला आहे. आणि बघू शकता इकडे. चला आता पुढे जाऊ आपण. मित्रांनो इथं बघू शकता दाबेली आहे आणि पापड आहे. ते पापड आणि इथं कोणतरी येणार आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडे. आणि हे बघा इकडे आलेले आहेत कोणतरी जमा झालेत आणि आतमध्ये आर्टिस्ट आहे. तर बघू शकता इथे. तो देखिए ये मैजिक है और मैजिक का रिंग है. रिंग में सब वो पैसा लगा है 50 का 100 का, और उसमें रिंग में डालेंगे तो अपने को आ जाएंगे पैसा. और आजू बाजू में देखेंगे अभी इधर भी है, ये भी इधर कुछ तो है स्टॉल लगा हुआ है. तो ये भी मैजिक भी है. तो और ये सामने भी वैसा ही है. तो आगे देखेंगे ये फुगे का है. फुगा जो फोड़ेंगे तो उसमें कुछ तो पैसा मिलता है. और ये खाने का सब चीज़ है, वैरायटी अलग अलग का चीज़ है. तो आपको मैंने स्टॉल में बता दिया है. और ये जो है अपना खाने का जो गोली भी ले रहता है, वो हजमोला गोली सब बच्चों का खाने का चीज़ है आइटम. जो भी स्टॉल में देखिए लेडीज़ का सब सामान है, बांगड़ी बिगड़ार इधर भी है और आगे भी स्टॉल है. तो अपना इधर देखो ये है वेट मशीन का देखा, मशीन बाजू में देखेंगे वेट मशीन का देखा, ये जो है बाजू में देखेंगे ये जो है जैसा है, मतलब अगर ये गोली बिली है हजमोला जैसा है, मतलब अगर ये गोली अलग बिली है टाइप का है. और देखेंगे तो अलग शक्कर का बना हुआ है सब. और देखेंगे और शक्कर का बना हुआ है सब. बस क्लियरिटी है. देखो तो देखो स्टॉल में से दिखा आपको. तो ये भी लेडीज़ का है सामान सब, और ये भी लेडीज़ का है सामान सब. इधर भी किचन है, और जो मेंबर प्लेट लगाता है किचन है, और दुकान मेंबर प्लेट लगाता है ये कपड़ा का है वो दुकान में. ते आपण मोठ्या किसनी असतात अलग अलग आहे. आणि
ते छोट्या किसने आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या लाटण्या लावलेल्या आहेत, छोट्या छोट्या पोलपट आहे आणि छोट्या मुलांचा संसार म्हणजे खेळण्याचा जो सेटअप आपण करायचा. तर बघू शकता इथे त्यांनी जो इकडे विकायला दिलेले आहेत. गॅस आहे, सिलेंडर आहे, सगळं आहे, कपाट आहे, सगळं लावलेले आहेत. तर यांच्या काय प्राईस काय यांच्या? तर 350-300 यांचं आहे आणि हा संसार आहे म्हणजे लहान पोरांचा बातुळा. तर चांगले आहेत अजून. म्हणजे ॲक्च्युली बोलायला गेलं ना, जी आपली जी मराठी परंपरा आहे आणि पहिल्याची जी आठवण आहे ती कुठं ना कुठंतरी जपलेली आहे त्यांनी आणि चांगलीच गोष्ट आहे. आणि जुना स्टोव आहे तो बघू शकता त्या काळामधला. तर आणि बघू शकता ते पण पितळाचंच आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं सगळं. तर चला स्टॉल है देखिए. तो कैसा वेराइटी है उसमें मेरे को प्राइस स्टार्टिंग से बता दो. 100 है, 50 है, 50 है, नीचे अलग अलग प्राइस है. तो ये सबका अलग अलग ये भाई साहब ने बता दिया अपने को प्राइस अलग अलग लेडीज का. तो देख सकते हैं आप. तो इधर लेडीज का सब है. तो देखिए भाई साहब के ले लिया मैंने. तो आप देख सकते हैं इधर भी छोटा छोटा खेलने और जो बाल्टी है छोटा छोटा बर्तन है, मतलब डब्बा है जैसा टिफ़िन अपन खाने को जाके लेके जाता है वैसा है. सब छोटे बच्चे का है खेलने वाला. कबर्ड है, सब है. मालनी रखा है, अंडा है, सब वेराइटी रखा है भाई साहब ने. तो इतना अच्छा है. अभी भाई साहब बोलिए इनका प्राइस स्टार्टिंग से क्या है? हमारा स्टार्टिंग जो है ना 5 रुपये का एक आइटम है. 5 और 30 ऊपर का अलग अलग कवाड़ है. ये 200 रुपये का है, 220 का है. फ्रिज है, वॉशिंग मशीन है. चलो हाँ, कवाड़ है, मांडी है. जिसको कुछ लेना रहेगा कबर्ड या वॉशिंग मशीन तो इधर से लेके जाओ. चलो का घर बच्चे लोग का है खेलने के लिए तो अच्छा है. तो भाई साहब का हॉस्टेल दुकान है तो आके इधर विजिट कीजिए, ले लिए. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता इथे पण खेळणी आहेत आणि इथे खायचे पदार्थ आहेत आणि इथे काय आहे, साचा है क्या? साचा है क्या? हाँ साचे हो. ये तो चकली साचा है. आप ऐसा बना लेंगे, चकली बनाओ, नमकीन बनाओ, सेव बनाओ, पास्ता बनाओ. कैसा बनाता है वो? कैसा? ये देखो ये बनाया है, हर एक डिज़ाइन है. शेव है, ये भी लंबा लंबा है. शेव है, ये मोदक है, ये बारीक शेव है, चकली है, वापिस ये चकली है. हर एक डिज़ाइन का इन लोगों ने लगा दिया है. और ये जो है ये साचा है. हाँ वही मशीन सब बनी. जैसा अपने पास पित्तल का रहता है, इनके पास प्लास्टिक का है, पर हर एक कलर का ये डिज़ाइन है. तो देख सकते हैं भाई साहब के पास आओ और लेके जाओ. दबाने का है, दबाएंगे सिंपल सादा आएगा. दबाएंगे सादा पापड़ी आएगा, फिराएंगे तो डिज़ाइन चेंज. ये डिज़ाइन पापड़ी, डिज़ाइन पास्ता घर पे बना तैयार करेंगे. रोटेट ने ओनली प्रेस करेंगे, स्क्रॉल आउट करेंगे. और ये देखेंगे आप इसमें डालेंगे में. और ये देखेंगे आप इसमें नूडल, मैगी, चाउमीन, मिक्सचर, कूड़ा कैसा बनाएंगे. सिर्फ फ्रेश करने का है, दबाने का है. ये नूडल्स, मैगी, चाउमीन, मिक्सचर, कूड़ा घर पे बना के तैयार. तो इथे तुम्ही हातावरती टॅटू काढा, कोणता पण लुक द्या. साईबाबाचा आहे, भोले शंकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शंभूराजे आहेत आणि हातात तुमचं नाव काय गोंदायचं गोंद शकता. आणि टॅटू तुम्हाला काढायला इथे बघा इथे आहेत. आणि इथे टॅटू काढायचा टेक्निकल ते लोक करतात आणि टॅटू चांगला आहे या काढून मस्तपैकी. कोणी पण या दुकानाला विजिट द्या आणि टॅटूचं नाव, दुकानचं नाव बघा. चलो कल चलते हैं दूसरी जगह. खाली तो है और किधर है? कल संडे है ना. बाहेर पण स्टॉल लावलेले आहेत बघू शकता. इथे बाहेर खेळणे लावलेले आहेत लहान पोरांचे. तर बघू शकता इकडे. तर चला आता आपल्याला व्हिडिओ एंड करायचे आहे इथे. आणि हा छेडानगरचा जो बोगदा आहे ना एवढा चांगला आहे, भुयारी मार्ग. आणि मस्त की डिझाईन आणि लाद्या चांगल्या लावल्या, स्वच्छता ठेवले आहेत बघू शकता इथे. आणि मी चाललो आहे त्या साईडला जायचं आहे मला पलीकडे. तर बघून असं चांगलं वाटलं की मस्त केलं आहे काम. आणि त्या साईडला जाऊन आपल्याला तिकडे जाऊन रोडला यायचं आहे. तर बघू शकता इथे एवढं चांगलं लाद्या मस्तपैकी पेंटिंग केली आहे. आणि टायमिंग याचा आहे 11:30पर्यंत. तर एवढी स्वच्छता ठेवलेली आहे. चला आता आपण बोगद्यांना चाललो आहे, सॉरी म्हणजे भुयारी मार्गामधनं. तर बघू शकता बघा डिझाईन मस्त लावलेले आहेत. इथून पडलं की बाहेर. आणि
बनवलं एकदम भारी एकदम बघू शकता इकडे मित्रांनो. आणि इथून आले की या रोडनी डायरेक्ट पुढे गेले की चेंबुडे येतो. सो मित्रांनो तर आपल्याला व्हिडिओ एंड करायची आहे कारण मेळा संपलेला आहे. तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. शुभरात्र. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.